आंब्याचा मोसम सुरू झाल्यावर बाजारात गेल्यानंतर आपली नजर साहजिकच शोधायला लागते ते फळांचा राजा हापूसला. कोकणची ओळख असलेल्या हापूसची पहिली पेटी जेव्हा बाजारात येते तेव्हा तिची किंमत कधी लाखात तर कधी हजारात असते. महाराष्ट्रात आंब्याच्या बऱ्याच जाती आहेत आणि या सगळ्यांवर हापूस भारी पडतो. पण हापूस कोकण वगळता महाराष्ट्राच्या इतर भागात लावला तरी कोकणसारखी चव त्याला का येत नाही, किंवा जो आंबा एकेकाळी परदेशातून भारतात आला तो कोकणची ओळख कसा बनला, असे बरेच किस्से या हापूसचे आहेत. महाराष्ट्राची परराज्यात ज्या आंब्यामुळे ओळख होते त्या हापूसच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळणार आहेत. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. हापूसचा इतिहास 15व्या शतकातील पोर्तुगीज आगमनाशी जोडलेला आहे. 1510 मध्ये पोर्तुगीज साम्राज्याचा सेनापती अल्फान्सो डी अल्बुकर्क याने गोवा जिंकला. याच अल्फान्सोच्या नावावरून या आंब्याचं नाव पडलं अल्फान्सो. गोव्यात स्थानिक लोक याला अफूस म्हणू लागले आणि पोर्तुगीज भाषेतला अल्फान्सो हा शब्द लोकांच्या तोंडी बसता बसता बदलत गेला आणि त्याचा हापूस झाला. पण अल्फान्सो केवळ एक गव्हर्नर नव्हता, तर तो एक असा समुद्र पर्यटक होता ज्याने युरोपियन चव आणि भारतीय माती यांचा अनोखा संगम घडवून आणला. त्याने ही जात विकसित करण्यामागचं कारण म्हणजे युरोपला जाताना आंबे वाटे सडू नयेत आणि ते चाकूने कापून खाता यावेत, हा त्यामागचा शुद्ध व्यावसायिक हेतू होता. म्हणजे आज आपण ज्याला राजा म्हणतो तो एका व्यापाराचा भाग म्हणून जन्माला आला होता. आता तुम्ही म्हणाल, पोर्तुगीज येण्यापूर्वी भारतात आंबे नव्हते का? तर होते, पण पूर्वीचे आंबे गोड तर असायचे पण त्यात धागे खूप असायचे. त्यामुळे ते आंबे कापून खाण्याऐवजी फक्त पिळूनच खावे लागायचे. 1550च्या सुमारास पोर्तुगीज मिशनऱ्यांनी भारतात दोन झाडं एकमेकांना जोडून नवीन जात तयार करण्याचं एक विशेष तंत्र आणलं. त्यांनी ब्राझीलमधून आणलेल्या उत्कृष्ट जाती स्थानिक रायवळ आंब्यावर कलम केल्या. या प्रयोगातून असा आंबा जन्माला आला ज्याचा गर लोण्यासारखा मऊ होता आणि त्यात धागे देखील नव्हते. हा आंबा घट्ट असल्याने त्याची लांबच्या प्रवासात वाहतूक करणं शक्य झालं आणि जगाला एक टेबल व्हरायटी आंबा मिळाला. इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. रायवळ आंबा म्हणजे निसर्गाची देणगी आणि हापूस म्हणजे माणसाचं कसब. रायवळ आंब्यात 80 ते 90% फायबर असायचं, पण या कलम प्रक्रियेमुळे हापूसमध्ये फायबरचं प्रमाण 5% खाली आलं. म्हणूनच हापूस खाताना तो जिभेवर विरघळतो, तो इतर आंब्यांसारखा दातात अडकत नाही. हा प्रयोग पोर्तुगीजांनी इतरत्रही केला. मग फक्त कोकणचाच हापूस जगप्रसिद्ध का झाला, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर दडलंय कोकणच्या भूगर्भातील लाल तांब्या खडकात. कोकणची ही जमीन लोह आणि खनिजांनी समृद्ध आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर या दगडात झिओलाइट्स नावाची काही दुर्मिळ खनिज असतात जी झाडाला नैसर्गिक पोषण देतात. हा जांभा दगड दिवसा प्रचंड उष्णता शोषून घेतो आणि रात्री ती हळूहळू सोडतो. दगडाची ही ऊब आणि समुद्रावरून येणारी खारट हवा या मिश्रणामुळेच हापूसला तो सुगंध आणि साखरेसारखा गोडवा मिळतो. हापूसची कलमे अगदी ब्राझीलपर्यंत जगभरात नेली गेली. तिथे झाडं जगली, फळंही आली, पण कोकणची माती आणि इथली हवा तिथे नसल्यामुळे त्या आंब्याला तो कोकणी दरवळ मात्र कधीच लाभला नाही. या गोष्टींमुळेच कोकणचा हापूस जगभरात प्रसिद्ध झाला आणि त्याची किंमतही नेहमी जास्त असते. त्यामागचं कारण म्हणजे मोहर आल्यापासून आंबा हातात येईपर्यंत शेतकऱ्याला हवामानाशी लढावं लागतं. 40°C वर तापमान गेलं की फळगळ होते आणि स्पंजी टिश्यूची समस्या निर्माण होते. शिवाय कोकणातील कठीण जांभ्या दगडात लागवड करण्यासाठी स्फोट करून खड्डे पाडावे लागतात, बाहेरून माती आणावी लागते. वर्षातून फक्त 4 महिने उपलब्ध असणारा हा आंबा अमेरिका आणि जपानसारख्या देशात विमानाने निर्यात होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये मिळणारी किंमत या आंब्याला लक्झरी फळ बनवते. सध्या मार्केटमध्ये कर्नाटक किंवा इतर आंब्यांची विक्री हापूस नावाने मोठ्या प्रमाणावर केली जाते. पण हा फरक ओळखणं केवळ तुमच्या खिशासाठी नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण लवकर आंबा पिकवण्यासाठी अनेकदा कॅल्शियम कार्बाईड सारख्या घातक रसायनांचा वापर केला जातो, जे थेट कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देऊ शकतं. म्हणूनच अस्सल हापूस आणि रसायनांनी पिकवलेला आंबा यातला फरक ओळखणं ही आता काळाची गरज बनली आहे. आणि हे ओळखणं अगदी सोपं आहे. अस्सल हापूस चा सुगंध इतका भारी असतो की आंबा न कापताही त्याचा सुवास नुसत्या वासानेच तुमचं मन तृप्त करतो. पेटी घरात आणली की अख्खं घर त्या सुगंधाने दरवळून जातं. याउलट कर्नाटक आंब्याला हा खास सुवास नसतोच किंवा तो इतका कमी असतो की तुम्हाला तो आंबा अगदी नाकापाशी नेऊन हुंगावा लागतो. खऱ्या हापूसला टोकाकडे चोच किंवा टोक नसते, ते खालच्या बाजूने गोलाकार असतो आणि त्याची सालही अतिशय पातळ असते. पण जर आंबा पिवळा असूनही काही ठिकाणी कडक वाटत असेल तर तो रसायनांनी पिकवलेला असू शकतो. या व्यतिरिक्त नेहमी GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन देखील तपासला जातो. भौगोलिक मानांकन मिळालेल्या या टॅगचा अर्थ असा की भारत सरकारने केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यातील आंब्यालाच हापूस हे नाव वापरण्याचा अधिकृत अधिकार दिलाय. हापूसची चव जगभरात प्रसिद्ध आहे
आणि याच चवीचं वेड एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्यांनाही लागलं होतं. 19व्या शतकाच्या शेवटी खुद्द महाराणी व्हिक्टोरियाला देखील या आंब्याची चव चाखण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांच्यासाठी खास पेटी पाठवण्यात आली, पण 6 आठवड्यांच्या प्रवासामुळे तो आंबा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, रस्त्यातच खराब झाला. पण आज आपण कोकणच्या माणसांनी ज्या पद्धतीने हा आंबा टिकवलाय, त्यामुळे जगभरात हापूसला अभिमानाने मिरवू शकतो. माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका.